पाहे
आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करो स्वर्गेची निशान धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठला विठ्ठला संजीवयत्यखिल शक्तिधरः स्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं शुक्लां ब्रह्म विचारसार परमाद्यं जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं वयदां जड्ढन्धकारापहा हसते स्फटिक मालिकां विदधति पद्मासनिन संस्थितां
वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदा समचरणसरोजं सान्द्रणीलाबुधाव जगन्निहितपाणि मंडनो मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरो कंजनेत्रं सदयुधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका आत्मरूप गणेश केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता तुमचा प्रसाद जाहदिया पूर्ण हरिगुण वर्णिन मिजान एका वंदित से चरण सद्गुरूंचे आदरे शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा एकनाथा शरण शरण एकनाथा
काशाय वस्त्रधारण शंख चक्र गदा पद्म कमंडलू त्रिशूलधारी कमलनयनी समचरणी श्रीपाद वल्लभ श्री परमाराध्य भगवान दत्तात्रयांच्या चरण कमलाच्या सेवेकरिता आपल्या समोर सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असून तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला जे काही प्राप्त झाले आणि त्या प्राप्त झालेल्या गोष्टीकडून आपल्याला जे काही प्राप्त करायचे त्या प्राप्तीपर्यंतच्या प्रवासाची प्रेरणा देणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल गायलेल्या अभंगाची अर्थाने पूजा बांधण्या अगोदर ज्या निमित्तानं आपण या धर्ममंडपाखाली एकत्र जमलोय त्या निमित्ताला परिचयाच्या भावशब्द सुमनांचा शब्द स्पर्श अगत्याचा आहे. अखिल कोट अखिल गुणनिधान करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती सामर्थ्य संपन्न भगवान जगन्निवास श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादानं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली समाधिधन अलंकापूर निवासी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अलंकापूर पीठाधिपती संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तेजोवलय तेजोनिधी विश्व माऊली माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज ब्रह्ममूर्ती संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज यांच्या राजमार्गावरती वसलेलं आदी करून संतांच्या महंतांच्या ग्रंथांच्या ज्येष्ठांच्या श्रेष्ठांच्या शुरांच्या वीरांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली भूमी श्री क्षेत्र कुरवली आणि इथं चालू असणारा हा नैमित्तिक कीर्तन सोहळा किम निमित्तानं सुरू आहे आपल्या सगळ्याला ज्ञात आहे. प्रातस्मरणीय पूजनीय वैकुंठवासी रावसाहेबजी दिनकर चव्हाण आणि यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या पुण्यतिथीच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. म्हणताना दे वाटल्यास त्यांना काही प्रॉब्लेम पण म्हणताना थोडा लागेल. त्यांच्या पाठीमागचा असणारा परिवार त्यांच्या मातोश्री त्रिवेणी आई दिनकरराव चव्हाण असतील त्यांच्या सौभाग्यवती सुनंदाई रावसाहेब चव्हाण असतील त्यांचे बंधू वैकुंठवासी प्रदीपजी दिनकर चव्हाण असतील त्यांचे सुपुत्र आदरणीय तुषारदादा चव्हाण असतील त्यांच्या कन्या काय नाव आहे त्यांचं हा माधवीताई असतील त्यांच्या भगिनी शोभाताई असतील अलकाताई असतील माने परिवारात आणि फडतरी परिवारात दिलेल्या त्या दोघी आहेत. त्यांचे पुतणे अभिजितराव असतील मयुरीताई असतील पुतणी पै पाहुणे आपतिष्ट स्नेहांकित मित्र परिवार सगळे सोयरे आणि आपण सर्व भाऊंना अखेरची श्रद्धांजली वाहण्याकरता इथं उपस्थित आहात. त्या संबंधानं ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आहे. महाराष्ट्रातील सगळी दिग्गज मंडळी या कीर्तन सेवेला साथ संगत करण्याकरता उपस्थित आहेत. ज्यांच्या संबंधानं आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा मला हा सुयोग सदयोग सुवर्णयोग प्राप्त होतोय ते माझे परमार्थ स्नेही आणि इंदापूर विभागाचे एक पारमार्थिक वैभव हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज यांच्या संपर्कातून आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा आलेला हा सुयोग आहे. वडापुरीला अनेक वेळा मला त्यांच्याकडे कीर्तन करण्याचा योग येत असतो आणि म्हणूनच याही कुटुंबाकडे मला कीर्तन सेवेकरता येण्याचा योग आला. सगळीच महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य ज्यांची आपण सुंदर चाला ऐकली ते दोनही महाराज असतील अमोल महाराज असतील आदरणीय महाराज असतील ज्यांचा गोड मृदंग आपण ऐकताय ते आपल्या विभागाचा असणार वैभव आणि अतिशय स्पष्ट अतिशय विशुद्ध विमल शास्त्रोक्त आणि सुंदर पखावत ज्यांचा आपण ऐकताय ते माझे परममित्र आदरणीय विशालजी महाराज या ठिकाणी मृदंग वाजवतायत. वाजवणारे अनेक आहेत महाराज लक्षात ठेवा. खडखड खडखड करायला काही लागत नाही. ते 4-6 महिने शिकलं की होऊन जातं लगेच. पण त्याच्यातली शुद्धता स्पष्टता येण्याकरता फार दिवस जातात. तेवढी चपळाई चित्तेसारखी चपळाई बोटांमध्ये लक्षात ठेवा. स्वरांसारखी आणि सुंदर स्वच्छता त्या बोटांमध्ये त्यांच्या जणू काय चालल्यावरती ती अक्षर बोलू लागतात. शंकरालाही ज्याच्यावरती तांडव करावं असं वाटेल असा गोड मृदंग विशाल महाराज वाजवतात लक्षात ठेवा. अतिशय गोड. माझा आणि त्यांचा जवळजवळ 20 वर्षापासूनचा स्नेह आहे. या भागाला कधी आलो की मी त्यांना गाडीतच घेऊन जात असतो कुठं वाजवायला जायचं म्हणलं की. आणि आपल्यालाही जरा बरंच वाटतं पोषक
चांगला असलं वाजवणारा की जमून जातं. त्यांनी किती महाराज वाजवले असतील आतापर्यंत त्यांना सांग. वाजवले म्हणजे हातानं नाही, ते बोटान पाक वाजवून. तुम्ही म्हणताल हानते बिनते काय, तसं काही नाही. ज्यांची गोड सिस्टीम आहे ते महाराज असतील. ज्यांचं शूटिंग चालू आहे ते माझे मित्रबंधू आणि CMK यूट्यूब चॅनलचे मालक असतील. सगळेच हार्मोनियम वादक महाराज असतील. सगळ्याच्या चरणी प्रणिपात करतो. अवघ्या 55 मिनिटांमध्ये अभंगाचा भाव आपल्याला पाहायचा, हे लक्षात ठेवा. विठ्ठल जावई आणि ते आमच्या मामांचे चिरंजीव दाजी आहेत आमचे दीपकराव चासर, त्यांचा आणि यांचा स्नेह चांगला आहे. ते कालपासून मला म्हणले होते आमच्या मित्रांच्या सासऱ्यांची पुण्यतिथी आहे. म्हणलं बा तारीख तर उलटी आली मला तिकडून. मग हरिभाऊंच्याकडून म्हणले तुमच्या मित्रांचे सासरे आहेत म्हणल्यावरती गणेशराव जे आहेत ते दाजीन ते दोघं आमचे नॉर्वेला कामाला होते परदेशामध्ये. त्यांनी मला विशेष करून हे सांगायला लावलं. म्हणजे यांचं कुटुंब माळकरी, दाजी काही माळकरी नाहीत आमचे. म्हणले ते नॉर्वेमध्ये कसं आहे -डिग्री टेम्परेचर आहे वाटतं. ते जगाचं शेवटचं टोक आहे तिकडं. -डिग्री टेम्परेचर आहे एकदम बर्फासारखं. म्हणले मग तिथं खायला बरेच पदार्थ आहेत. 2-2 हजाराच्या डिश तिथं त्यांना दिल्या जातात. पण त्या सगळ्या नॉनव्हेज आहेत, व्हेजमध्ये काहीच नाही तिथं. म्हणले ह्यांच्याकरता आम्हाला 5-5 किलोमीटर ते दही आणायला सायकलीवर आम्ही 2 जण जायचो. एवढा कट्टर माणूस आहे. मी दाजींना सांगितलं कट्टर तर हे रक्तात लागते, नाही तर कोरोना आल्यावरती बऱ्याच लोकांनी माळा काढल्यात. परमार्थ हा रक्तात असावा लागतो. असं काही करून चालत नाही, लक्षात ठेवा. टेम्पररी भक्ती देवाची काम करत नाही. टेम्पररी कामगार जर कंपनीला टिकत नाही तर देवापाशी माळकरी कसं टेम्पररी टिकल, लक्षात ठेवा. हे रक्तात लागतं. आणि म्हणून त्यांच्याही चरणी प्रणिपात करतो. यांना टोपण नाव काय होतं, काय म्हणत असते ना घरी घरी का नाही यांना अण्णा म्हणायचे ना. हां, ते काय होतं नाव घेणं योग्य राहत नाही मोठ्या माणसाचं. अण्णांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण जमलोय. श्रद्धा क्रियते श्राद्ध. हा श्रद्धायुक्त अंतकरणानं जे केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात. मी थोडं ज्ञानेश्वरीतून बोलणारा वक्ता असल्यामुळं म्हणजे जेवढं येतं तेवढं आपलं पुराव्यानिशी बोलावं असं माझं म्हणणं असतं. कारण माझं म्हणणंच आहे कीर्तनकाराकडे पाहिजे पुरावा, ज्या कीर्तनकाराकडे नाही पुरावा त्यालाच पुरावा दाखवावा. पुरावा नाही. तुम्ही म्हणताल खड्डा घ्यायचा आहे काय त्याला, तसं काय करायचं नाही. हे वाक्य परमपूज्य श्री गुरुनाम गुरु भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटलांचं अलीकडं कुणी वापरते माझंही म्हणून खपावते. आमचे गुरुजी म्हणतात वाक्य ज्याचं आहे त्याचं नाव घेतल्यावरती त्याची शोभा वाढत असते, लक्षात ठेवा. म्हणून ज्याचं येते त्याला द्यावं लागतं. आपल्या नावावर कोणी खपवू नाही. तेवढी उंची आपली नाही हे सांगण्यावरून बी माणसाला लगेच कळून येतं. चला, ज्ञानेश्वर महाराज बोलतायत. द्या स्वर द्या. तुम्ही स्वराला डिलं पडू नका, देताना फक्त हळू द्या. परवा फलटणला स्वर द्या म्हणलं, त्यांनी पिटीतला उपसून हातात दिला. म्हणले द्या आता. म्हणून मी काही तुम्हाला सारखं सांगणार नाही, तुमच्या बुद्धीने आपलं तुम्ही द्या. चला. सोम सूर्यादि ग्रहणे येवोनी करते पारणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. ज्ञानेश्वर महाराज बोलतात पुन्हा पुन्हा या गोष्टी घडणार नाहीत. हा पुरुषासाठी पर्व काळ आहे. पुरुषाचे पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ मात्या पित्याचा अंतकाळ हे धर्माची वेळ अति पवित्र गा. पुन्हा पुन्हा ही वेळ मिळणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या मात्या पित्याच्या उत्तर कार्यामध्ये पिंडदान करणं हे शास्त्रानं फार महत्वाचं सांगितलंय. पुन्नोम न नरकात यस्मात् त्रायते पितरसुता तस्मात् पुत्रम् इति प्रोक्तम् स्वयमेव स्वयंभुवा जीवतो वाक्यकरणात् मृताय भरी भोजनात् गयाय पिंडदानाश्च त्रिपि पुत्रस्य पुत्रः. उत्तर कार्यामध्ये पिंडदान अत्यंत महत्व सांगितलंय. जिवंतपणे आईबापाची आज्ञा पाळावी, ते गेल्यानंतर अन्नदानासारखं दान करावं आणि गयेसारख्या तीर्थाला जाऊन आपल्या वडिलांच्या नावानं पिंडदान करावं. हे पुत्राचं आद्य कर्तव्य शास्त्रानं सांगितलंय. आद्य कर्तव्य हे पुत्राचं. मग तुम्ही म्हणताल हे जर पुत्रांचं कर्तव्य तर आमचं कीर्तन ऐकण्यानं फायदा काय? तुमचा फायदा आहे ना बाबा. ज्ञानेश्वर महाराजांचं तुकाराम महाराजांचं नाव घेताय, तुमचा का फायदा नाही? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. पापाचं पापक्षलन करण्याची ताकद सुद्धा आहे. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. आता घरातले लोक म्हणतील महाराज तुम्ही कीर्तन सांगताय, मी काम तुमचं करतोय, लक्षात ठेवा.
तुम्ही केलेलं वस्त्रदान, तुम्ही केलेलं अन्नदान, तुम्ही केलेलं हे ज्ञानदान, मी बोलतोय ते, तुम्ही घेतलेलं नाम हे नामदान आहे. यानं तुमच्या वडिलांच्या स्वर्गारोहणाच्या वाटा मोकळे होतात, लक्षात ठेवा. माणसाकडून यदा कदाचित नाही, माणसाकडून पाप होतच. अहो नुसतं तोंड उघडं राहिलं तरी जंतू जाऊन मरतात, हे पापच आहे. चालताना किती किडे मुंगे आपण रेंगळत चालत असू, हे पाप आहे. माणसं काय नरकाला जात नाहीत असं नाही विशाल महाराज, पण नरकवाशी टाकता येत नाही. अहो म्हणले काय तुमचे वडील काय व्यवसाय करायचे? आमचे वडील म्हणले 2 नंबर धंदा होता. बरं म्हणले मग करायचे काय? अहो त्यांनी धापाच मर्डर केले ते. बरं अजून? अहो म्हणले चोऱ्या डाका टाकणे, दरोडा घालणे, लोकांना मारणे, ह्याच्यापेक्षा आमच्या वडिलांनी कामच नाही केलं. मग म्हणले तुम्ही खुशाल बॅनरवर टाकलं वैकुंठवासी, मग म्हणले नरकवाशी कसं काय टाकता? पण असा जर 2 नंबरचा माणूस असेल तर तो काय स्वर्गाला जाईन का? नाही जाणार ना. मग आता ऐका माझं, आपल्याकडून, माझ्याकडून, तुमच्याकडून थोडं थोडं पाप होतच. या पापातून त्यांना मुक्ती देण्याकरता इथं दान करायचं, आणि ते दान कन्वर्ट होतं पुण्यामध्ये. म्हणून इथं हा यज्ञ करायचा असतो, लक्षात ठेवा. याला कारण मीमांसा आहे. आता घरातल्यांनी किती मोठं दान केलं, तुम्हाला काय काय दान सांगितले शास्त्रानं सांगतो. शास्त्र सांगतं आजच्या दिवशी ज्ञानदान व्हावं, आजच्या दिवशी नामदान व्हावं, ईश्वराचं भजन करावं. काय ईश्वराचं भजन करावं याला काय पुरावा आहे ना? म्हणजे एखाद्याचा प्राण जात असताना किंवा त्याच्या अंतकालेच्या वेळेला जर ईश्वराचं स्मरण केलं तर किती पापी जीव जरी असला, माणूस कसाही असला नाही तर कसाही असला, 4G अरे भाऊ, आता 5G अपडेट, माणूस कसाही असला नाही तर कसाही असला तरी त्याच्या अंतकालेच्या वेळेला जर ईश्वराचं स्मरण केलं तर त्याला स्वर्गात नेण्याची जबाबदारी ईश्वर म्हणतो माझी आहे. त्याला माझ्याजवळ घेण्याची जबाबदारी माझी आहे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावयाति नास्त्यत्र संशया. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. त्याला माझ्याजवळ घेण्याचं काम माझं आहे. ऐकता का? म्हणून करायचं ते कीर्तन तुमच्या वडिलांच्या करता. तुम्ही केलेलं दान वाया जाणार नाही. दान ही हाताचं भूषण आहे बाबा, शोभा आहे. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नामभूषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. हस्तो पवित्र यदि दान पुण्य, हा हाताचं भूषण दान आहे. तुम्ही केलेलं दान तुम्हाला 10 पटीनं परत मिळतं. आजच्या दिवशी वस्त्रदान करावं, आजच्या दिवशी नामदान करावं, आजच्या दिवशी ज्ञानदान करावं, आजच्या दिवशी भूदान करावं, आजच्या दिवशी कांचनदान करावं, आजच्या दिवशी गोदान करावं. ही पलीकडली दानं नाहीत कुणी करीत, पण मी सांगतो कांचनदान म्हणजे काय आहे का माहित तुम्हाला? बोला ना, काय सोनं दान नाही करीत कुणी, पण मी रोज सांगतो. आलं एखाद्याच्या डोक्यातून केली अर्ध्या तोळ्याची अंगठी तर काय मग सांगताना काय ढिलं पडायचे आपण तेव्हा, मग करावं असं शास्त्रानं सांगितलं. बरं केल्यावर तुमचा काही तोटा नाही. ते म्हणले वर्षभरात हजारो पटीनं परत मिळतं आपल्या पूर्वजांकरता केलेलं दान. बघा नामदेव महाराजांचं काय म्हणे. नामदेव महाराज म्हणतात अरे प्रत्येक दानाचं महत्व आहे बाबा. भूमिदाने होसी भूमी पाळू, कनकदाने कांती निर्मळू, चंदनदाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया, मंदिरदाने भुवन पालकी, अन्नदाने दृढायुषी. प्रत्येक दानाचं महत्व आहे बाबा, वायाला जाणार नाही कुठलं दान, लक्षात ठेवा. आणि पिंडदान केल्यावरती तुम्ही पितृऋणातून मुक्त होता आणि तुमच्या पुढच्या पिढी करता सुखाची द्वार उघडता. पूर्वजांची सेवा ही तुमच्या करता नाही लाभदायक, पण तुमच्या पुढच्या पिढी करता लाभदायक हे लक्षात ठेवा. महाराज उगच नाही म्हणले पिंडपदावरी दिला पुली करी, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन.
वेळ कमी राहिला आता आपल्याकडे. माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन. मला दोन चाली एकत्र म्हणायची सवय, ज्यांनी ऐकले त्यांना माहिती. हा 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 नक्की नक्की. काय नाही आता ते भांडवल तुम्ही सगळं टाकतो काय विशाल आहे म्हणल्यावर काळजी करू नका तुम्ही. विशाल आणि आकाश ही दोन्ही नावं बघा ना किती मोठी आहेत. नावं मोठी आहेत. अमोल हे बी नाव मोठे आहे. अमोल ज्याची किंमतच करता येत नाही. अमोल. विशाल जे तावडीत सापडत नाही ते विशाल, आणि जे मापात बसत नाही ते आकाश. विठाला या सगळ्यावरती फक्त हरीची कृपा पाहिजे का हो. म्हणजे पुन्हा तारखा बसतात ना हरिभाऊला, म्हणजे म्हणलं हरीची कृपा असल्याशिवाय चालत नाही काय असं. सगळं येत आहे पण हरिभाऊ फोनच करी ना काय करता असं काय नाही. ज्ञानाला किंमत नाही बुवा. ज्याचा त्याचा पेशा ठरलेला आहे. कोणाकडे काय क्वालिटी आहे, कोणाकडे काय. विशाल महाराजांच्याकडे वाजवण्याची क्वालिटी आहे, माझ्याकडे म्हणण्याची क्वालिटी आहे, कीर्तनाची क्वालिटी आहे, यांच्याकडे गाण्याची क्वालिटी आहे. यांना पखवाज, ज्याला गाणार आहे त्याला पखवाज वाजवता येईलच असं काही, वाजवणाऱ्याला गाता येईलच असं काही नाही, दोघाला कीर्तन करता येईलच असं काही नाही, आणि ज्याला सगळं करता येईल त्याला तारखा येतेलच असं काही नाही. तो घरीच असेल काय सांगता येत. तो दिंडी मालक राहतो, ज्याला काहीच येत नाही विचार म्हणतो ते माझं नाही बुवा म्हणणं काय, कारण मी स्वतः एक दिंडीचा मालक आहे, त्यामुळे मला काही लई बोलता यायचं नाही त्याच्या विषयावरती. चला हरकत नाही. माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. पितरांच्या ऋणातून, पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हे करावं लागतं, लक्षात ठेवा. अण्णांनी आमच्याकरता करून ठेवलंय म्हणून आमच्या मुलांनी एवढा मोठा कार्यक्रम केला, आदर्शवत कार्यक्रम केला. हे त्यांचं कर्तव्य आहे, कारण आमच्या पूर्वजांनी आमच्याकरता भरपूर करून ठेवलं. तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम केला, लोक फोटो सुद्धा वर काढीत नाहीत. वरी श्राद्धाला 6 महिन्यातच पिटीत फोटो लॉक करून टाकला. आमच्याकडे एक पद्धत आहे बरं का. अमोल महाराज माणूस जो मेला तर ते ताटीवर रग आणून टाकते त्याचा, ती वापरायचा. त्याची गोधडी आणून टाकतात बरं का पडतरी पाहुणं, उशी आणून टाकतात, सगळं आणून टाकतात त्याचं. दहाव्याला ते आस्ती विसर्जनला गेले की ती भांडी बी नदीत सोडून देतात. आपण त्याच्या सुनाला म्हणावं का हो टाकून दिलं, पाहिलं की डोळ्यात पाणी येतं. असं तुझी एकटी हुशार ना, आम्ही येडी काय सगळी. 6 महिन्यांनी तिने फोटो सुद्धा काढून पिटीत टाकला. म्हणलं सुनबाई फोटो टाकला शास्त्र्याच्या पिटीत, पाहिलं ना मामांची आठवण येते. नुसतं नाव जरी कोणी काढलं तरी आठवण येते. मग फोटो टाकला, रग टाकल्या, गोधड्या टाकल्या, उश्या टाकल्या, कपडे टाकले, सगळं टाकलं का तर नाव बघितलं की ध्यान होतं. मग बापाचं सातबाऱ्यावर नाव आहे म्हणून कोणची सुनन कोणचा नवरा तिचा जायचा राहिला का रानात कवा. तिसऱ्या दिवशी बोंबलं तर रानात पडीक कशी ठेवायची, आता काय करायचं तेवढं बरं कळलं लगेच. स्वार्थाला माणसं हुशारीत, लक्षात ठेवा. पित्रांनी दिलेला श्राप, चांगलं वाक्य एवढं कीर्तनातलं ऐका. पित्रांनी दिलेला श्राप तुमचं कधीच कल्याण करू शकत नाही. आहा कटा त्याची करीती पितर, वंशधुराचारी पुत्र झाला. देवानं किती तुमची कल्याण करायची इच्छा असू द्या, साधूनं तुमचं किती कल्याण करायची इच्छा असू द्या, तुमच्या पित्रांनी जर तुमच्या नावाने बोट मोडली ना कडाकडा, जगात तुमचं कल्याण कुणी करू शकत नाही. म्हणून याला फार महत्व आहे. विठाला मला सांगितलं दाजींनी की मुलगा असेल, पुतण्या असतील, जावई असतील, मागच्या वर्षी भरपूर त्यांना खर्च वगैरे केला थोडा आजारपणासाठी. जावई तर मला वाटतं तातडीच्या विमानाचं तिकीट काढून इकडं आले होते तिकडून नॉर्वेवरून. पण शेवटी शरीर हे जाणार आहे, लक्षात ठेवा. याला काही पर्यायी व्यवस्था नाही. येथ वरुणा हे आले अवतार, हे रते पामर जीव किती. पीर मर गए पैगंबर, प्या 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 मर गए हकीम रोगी. जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी. जमका अजब तड़ाका वे, तू क्या जाने लड़काई. सावध सगळ्याला लागणार आहे, लक्षात ठेवा. कोणी दिवशी यम येईल चालूनी, कोणी दिवशी प्राण जाईल घेऊन, कोणी दिवशी स्मशानी. एकलेच राहू समयासी सादर भावे, देव ठेविल कैसे रहावे. कोणी दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणी दिवशी पैसोनी हत्तीवर, कोणी दिवशी पालक जोगेदार.
दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायीचा चाकर, चालत जावे समयासी सादर भावे, देव ठेवील तैसे रहावे. कोणता दिवस कसा येईल आपल्याकरता, शेवटचा असेल कुठला असेल सांगता येणार नाही. सहज चालता चालता माणसं जातात. आपण म्हणतो रात्री त्यांच्याशी बोललो होतं, सकाळी राहिले नाहीत होते. म्हणून चांगलं वाक्य ऐका माझं. जीवन फार थोडे, आयुष्य फार थोडं आहे. बोलू नका हो, मी तुम्हाला सांगितलं ना सुरुवातीला, बोलू नका. आयुष्य फार थोडं आहे. आयुष्य इनमेन एक 60 वर्षाचं आयुष्य राहिलं आता माणसाचं. त्याच्यातले 30-35 सरले लोकांचे पुढं राहिले 20-25. याच्यात द्वेष, मत्सर, ईर्ष्या काय करून करायचंय काय? चांगलं वाक्य सांगतो. सध्या लोक स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीत. लोक स्वतःच्या दुःखानं अजिबात दुःखी नाहीत, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहेत. माझं वाटोळं झालं तरी चालेल, पण शेजारच्यात चांगलं नाही झालं पाहिजे. खाव म्हणले कुठली गाडी बुक केली? हो म्हणले इनोवा क्रिस्टा केली. इनोवा क्रिस्टा केली काय? होय होय. कस काय हो एवढं तुम्ही कमावलं? ते म्हणलं तुमचेच आशीर्वाद. शेजारी त्याला म्हणतो आमचे आशीर्वाद लागले असते तर तुम्ही सायकल बी नसती घेतली हो. आमचे तर आशीर्वाद लागणार ना तुम्हाला. आपलं वाईट झालं तरी चालेल, पण आपल्या बरोबर शेजारच्याचं बी झालं पाहिजे, ही भावना आहे. त्याच्यामुळे माणसाचं आयुष्य कमी कमी मलिन झालेलो. का म्हणले पोटात दुखतंय, पोटात दुखते. किती दिवस झाले? 5-6 दिवस दुखते. सगळ्या गोळ्या खाल्ल्या राहीनाच. डॉक्टर म्हणले पण झालं काय, कारण काय? अहो म्हणले शेजारच्यानी बंगल्याचा पाया काढला तेव्हापासून लय पोटात दुखते. अरे तू मेला तरी राहीन का तुझं दुखणं? मी विनोदानं सांगायचो. आमच्या शेजारी एक जणानं फॉर्च्युनर गाडी दारात बघितली, एक जणाच्या असा 10,000चा हार घातला होता. भारी एवढी गाडी, ते सगळं पाहिलं. हे याचा इफेक्ट येत नाही ना पंख्याचा. ती गाडी पाहिली ते त्याचा शेजारी त्याला ते छातीतच कळ निघाली. अहो सासवडला एक दवाखाना आहे चिंतामणी नावाचा, तिथं चिंता बी लागती आणि मनी बी लागतो. 5-6 लाखाला झोपलं ते. डॉक्टर म्हणले अहो मी तुमचं मागल्या महिन्यात चेकअप केलं तर सगळं चांगलं होतं, एवढा लोड कस काय आला छाती? अहो म्हणला आमच्या शेजाराचा रामभाऊ म्हणला कधी राव त्यांनी सायकलचं मरागाडं नाही बदललं आणि डायरेक्ट फॉर्च्युनर घेतली 55 लाखाची. ताण झाला ना मला. ते रामभाऊ म्हणला मेला तू मोकार 5-6 लाख आला का? अरे ते आमच्या पाहुण्याची होती, ती पिढ वाटायला तर त्याच दिवशी निघून गेलं. ती काय गरज आहे का? काय गरज आहे का? तू मोठा हो ना. कशाचा लोक लोड घ्यायला लागले? ज्याचा घ्यायचा त्याचा घ्याय ना, नको त्या गोष्टीचा लोड घ्यायला लागले. हा ऐका ऐका, जीवन असं जगा, पुन्हा पुन्हा जन्म नाही हो. माणसा जन्म पुन्हा आहे का? दुर्लभम त्रयमूर्ती हा मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुषं श्रेय. मनुष्यत्व नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. माणसा जन्म नाही पुन्हा हो. चांगलं जगून घ्या, चांगलं रोज देवाचं दर्शन घेत चला. 8 दिवसातनं जमलं तर एखाद्या तीर्थस्थळाला जवळच्या जात जा, त्याला नमस्कार करत चला. संध्याकाळचा एक वेळचा हरिपाठ घरात करत चला. जो भेटेल त्याच्याशी चांगलं बोलत चला. जेवढं जमल तेवढं चांगल्या पद्धतीने कमवा. मी कमवू नका असं म्हणणार नाही, पण आयुष्य पुन्हा नाही. मरताना आपण मेलो हे ज्याच्या ज्याच्या कानावर जाईल त्याच्या त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, असं जगलं पाहिजे माणसांना. लोक नाहीत म्हणली बाई बरा मेला. ज्याला कळेल, ज्याच्या कानावर बातमी जाईल त्याच्या डोळ्यात आपल्यामुळं पाणी आलं पाहिजे, असं माणसानं जगलं पाहिजे. पुन्हा पुन्हा आहे का आयुष्य? नाही नाही नाही, पुन्हा पुन्हा नाही आयुष्य. लक्षात ठेवा. इतका अमूल्य देह तुम्हाला मिळाला. आता ऐका अभंगाचा प्रवेश. महाराज म्हणतायत की हा देह फार चांगला आहे, फार चांगला आहे. सगळं प्रमाणानं ओवीतनं सोडवायचं. आता मिळणार नाही, दुर्लभ आहे शरीर, मिळत नाही. तुम्हाला मिळालंय. ती काही साधकांना सांगत होते तुकाराम महाराज. त्यावेळेस ती लोक म्हणले महाराज तुम्ही या शरीराचे गोडवे गाऊ नका. महाराज म्हणले शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोजले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले. तुकाराम महाराजांनी लय प्रमाण दिला.
याच देही घडी देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. ती माणसं येडपाट त्यांना पटतंय का तुकाराम महाराज एवढं सांगतात तरी. तुकाराम महाराजांनी लय डोकं आपटलं लोकांच्या पुढे, पण नाहीच लोकांना कळलं बुवा. चांगलं सांगतो चांगलं. लोकांना माणसाची किंमत माणूस गेल्यावर कळते. तुमच्यासाठी चांगलं करणारा, तुमच्यासाठी झटणारा, तुमच्यासाठी राबणारा आणि तुमचा चांगला विचार करणारा माणूस, त्याची किंमत तुम्हाला जिवंत असेपर्यंत कधीच कळणार नाही. माणूस गेल्यावरती त्याची किंमत कळते. ज्ञानेश्वर महाराज जिवंत होते, लोक म्हणायचे इंद्रायणीच्या पाण्याला स्पर्श करायचा नाही तुम्ही, संन्याशाची पोरं तुम्ही. नाहीच ज्ञानेश्वर महाराजांना इंद्रायणीच्या पाण्याला हात लावू दिला. पण ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज समाधी घेत होते ना, त्यावेळेस लोकांची इच्छा होती, ज्ञानेश्वर महाराज एकदा तरी का होईना पण इंद्रायणीत तुम्ही आंघोळ करा, तुमच्या अंगावरून पडलेलं पाणी आम्ही तीर्थ म्हणून पिऊ आणि आमचं जीवन सफल होऊ. पण उशीर खूप झाला होता. माणसं गेल्यावर ती माणसांची किंमत कळते, लक्षात ठेवा. म्हणून जिवंतपणे किंमत कळून घेत जा बुवा. माणूस गेल्यावरती पुन्हा काही मिळत नाही, पुन्हा काही मिळत नाही. शरीर आहे, जायच्या अगोदर त्याचं कल्याण करून घ्या. पुन्हा जाणं येणं नाही राहिलं पाहिजे. चांगली वारकरी चाल म्हणतो सीएम की आपल्याला कट करता आली पाहिजे अशी. नॉर्मली कसं जगणं असावं, साधूच्या जगण्याबद्दल बोलताना तुकाराम महाराज म्हणतायत, तुका म्हणे धन्य त्याचे जीवन